दरोमत अशा पद्धतीचा थेट आव्हान जे आहे ते काँग्रेसकडून देण्यात येत. आपण पाहतोय की आंदोलनामध्ये स्टिकला जे आहे ते खिळे अडकवण्यात आले अशा पद्धतीचा थेट आरोप करण्यात आलेला होता. आणि डिअर फ्रेंड्स आपण पाहतो की याच्यावरती लिहिलेलं आहे मोदी शहा दरोमत अशा पद्धतीचा थेट बॅनर जे आहे ते हातामध्ये आणलेलं आहे. काय सांगताय तुम्ही? मोदी शहा दरोमत संसद नरेंद्र मोदी अमित शहा संसदेतून गायब आहेत. विद्यार्थ्यांच्या मारहाणीला उत्तर न देता ते सगळ्या देशामध्ये फिरत आहेत. आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही संसदेत या, राहुलजींचा सामना करा, खरगे साहेबांचा सामना करा. विद्यार्थ्यांना मुलींना मारहाण केली त्याची माफी मागा. ते न करता तुम्ही काँग्रेस भवनावर गुंड घेऊन येत आहे. पुणे पोलीस आयुक्तांना इशारा आहे. घाबरलेले आहेत. आम्हाला 5 किलोमीटर अलीकडे थांबवले. नरेंद्र मोदी अमित शहा संसदेला घाबरलेले आहेत, राहुलजींना घाबरलेले आहेत, पुण्यात काँग्रेसला घाबरलेले आहेत. काय मग तुम्ही असं म्हणता की संसदेत येतच नाहीत. अमित शहा घाबरून बसलेले आहेत, गुन्हेगार आहेत ते. त्याने आमच्या मुलांना मारलेलं आहे, मुलींचा विनयभंग केलेला आहे. या अमित शहांच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलिसांनी हा हल्ला केलेला आहे. जबाबदारी घ्यावी आणि अमित शहाने राजीनामा द्यावा. तुम्ही इथं पोस्टर आणलंय, ह्याच्यामध्ये काय काठीला खिळे अडकवलेत का? या ज्या प्रकारे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर काठी हल्ला झाला, पॅलेट गनचा हल्ला झाला, एका बाजूला अमित शहा गृहमंत्री आमच्यावर काठी हल्ला करतात आणि एका बाजूला मोदी येऊन माफी दिली असं म्हणतात. अहो माफी मागा, माफी देऊ नका. तुमची माफी कोणीच मागितलेली नाहीये. तुम्ही माफी देऊ नका, तुम्ही माफी मागा. निषेध करता अमित शाह कायर है। अमित शाह संसद में आने से डरता है। उसने युवकों के ऊपर अत्याचार किया है। अब युवकों के साथ कांग्रेस खड़ी है और 2 साल में ये सरकार गिरने वाली है, इसका हमें जरूर यकीन है। पाहतोय की हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते हातामध्ये तिरंगा घेऊन या सगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात. काँग्रेसनं थेट आपण पाहतोय की या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. आणि स्वतः आपण पाहतोय की अध्यक्ष प्रशांत जगताप त्याचबरोबर शहराध्यक्ष जे आहेत ते सगळे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि काँग्रेसकडून हे निषेध आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. गोष्ट आहे यांच्याकडे खरं तर हा हार देणार आहोत, परंतु आम्ही हा अगदी गांधीगिरी मार्गाने जे आमचं आंदोलन आहे अतिशय गांधीगिरी मार्गाने आहे असं देखील कार्यकर्ते सांगत आहे. एकंदरीत आपण पाहू शकतो की काँग्रेस भवन येथे देखील पोलिसांच्या वतीने अतिशय कडकोड बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात जे पोलीस आता आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे पोलीस येथे दाखल झालेले आहेत. एकंदरीतच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देखील घोषणाबाजी होताना दिसत आहे. सध्या जे काँग्रेस भवन येथे आहे येथे हे अतिशय शांतता मार्गाने भारतीय जनता पार्टीचं जे आंदोलन आहे ते होताना दिसत आहे. काही वेळातच जे देशाचे गृहमंत्री आहेत ते अमित शहा यांचा कार्यक्रम असणार आहे. एकंदरीत आपण पाहू शकतो की पोलिसांच्या वतीने कार्यकर्त्यांना अडवण्यात येत आहे आणि अगदी काँग्रेस भवन येथे जाण्यास त्यांना मनाई करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात जे पोलीस आहेत हे पोलिसांच्या वतीने कार्यकर्त्यांना जे बॅरिकेड आहे याच्यापासून देखील दूर घेतले जात आहे. सध्या आपण पाहू शकतो की काँग्रेस भवन येथे हे आंदोलन होत आहे आणि जे पोलिसांकडून कार्यकर्त्यांना बाजूला घेतले जात आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात येथे जे सर काय सांगाल पोलिसांकडून देता आणि आम्ही आव्हान स्वीकारलं तर तुम्हाला यायचं नाही म्हणून पळपुटे बाजीराव हे त्यांचा इतिहास आहे. असं आहे अमित शहा या देशाचे हुकुमशाह आहेत. त्यामुळे गो बॅक हुकुमशाह गो बॅक. ज्या हुकुमशाहमध्ये शहांचा आंडव आहे तेवढा या अमित शहाना गो बॅकचा नारा हा पुणे शहर काँग्रेस या ठिकाणी देत आहे. जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई आगे बढो अशा देखील घोषणा आहेत ते कार्यकर्ते देताना दिसत आहेत. एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे पोलीस आलेले आहेत आणि इथं खरं तर पोलिसांकडून कार्यकर्ते आहेत यांना बाजूला घेण्याचं सध्या पोलिसांकडून काम चालू आहे.